हाय यूट्यूब फॅमिली, जय महाराष्ट्र. या चला स्वयंपाकाची तयारी चालली आहे बघा. भाजी बनवायची, भात शिजलाय, डाळ शिजली. हे बघा अशी तयारी करून घेते मी. लसूण, खोबरं, कोथिंबीर हे बघा टिचून घेतलंय. हा मेथीच्या भाजीसाठी आपल्याला लसूण सेपरेट टिचून घ्यायचा आहे, खेळणी फोंबेनी. हे बघा फोंबेनी टिचून घेणार आहे मी. मिरची मेथीच्या भाजीसाठी वाटून घेतली. चला आता करत करत तुमच्याशी बोलते थोडं थोडं. तर विश्रांती शेंगे एफसीकेएल चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला आज स्वयंपाक करत 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 व्हिडिओ बनवणार आहे. हे बघा लसूण मी असंच टिचून घेते. लसूण तुम्ही कसं टिचून घेता सांगा, कसं टाकता तुम्ही भाजीला. लसूण, खोबरं, कोथिंबीर पण बारीक केली, मिरची बारीक केली, डाळीची इकडे तयारी केली. हे आपल्याला मेथीच्या भाजीसाठी टिचून घ्यायचा आहे. लसूण एकदम बारीक टिचून घ्यायचा. झाला का स्वयंपाक? झाला सर्वांचा? चहा पाणी झालं का सर्वांचं? काय चाललंय मग? माझा चाललाय बघा स्वयंपाक. आज स्वयंपाक करतानाच व्हिडिओ बनवणार आहे, ब्लॉग बनवणार आहे व्हिडिओचा, स्वयंपाक करतानाचा. त्याला लसूण टिचून घेते आधी, नंतर बोलते तुमच्याबरोबर. हे बघा आपला निम्मा स्वयंपाक तर झालेला आहे. हे बघा भात केलाय मी. कुकर मध्ये कधीच टाकत नाही बघा भात. शिजलेला आहे भात, पण कुकर मध्ये कधीच भात टाकत नाही मी. पेज काढायला लागते ना माऊलीसाठी. हे बघा डाळ, टोमॅटो बिमॅटो घालून शिजवून घेतलेले, मेथीचे दाणे टोमॅटो घालून शिजवून घेतलेले. आता आपल्याला फोडणी द्यायची फक्त. इकडे तयारी केली, मिरची वाटून घेतली मेथीच्या भाजीसाठी, लसूण खोबरं डाळीसाठी. ही मिरची काटून घेतली, कोथिंबीर थोडी, आणि ही आपल्याला भाजीत लसूण टाकायचा, कढीपत्ता डाळीसाठी. चला सोया आता फोडणी देऊ भाजीला आणि डाळीला. भाजी बघा मस्तपैकी निवडून ठेवली होती, धुवून ठेवली होती दुपारीच, चांगली सुकली. आता आपल्याला भाजी पण बनवायची. डाळीला फोडणी देऊन झाली. आता आपल्याला भाजी इकडे टाकणार आहे मी. भाजी भात ही माऊलीसाठी हे बघा एवढी भाजी ठेवली, पानं. त्याला आता मिठाची नुसते लसूण घालून मीठ घालून भाजी बनवायची माऊलीसाठी. तर स्वयंपाक होत आलेला आहे, भात तर झालेला आहे. आता भाकरी मी 2च करणार आहे. हे बघा आता भाजी टाकून घेते आणि नंतर भाकरी 2 टाकते. डाळीला फोडणी दिली. तर असं माऊलीचं करत करत सगळं स्वयंपाक मला करायला लागतो रोज. आता बघितलं ना, डाळीला फोडणी द्यायला ठेवलं की माऊलीला शी लागली. माऊलीचं सारखं झोपेत न उठलं की चालू असतं शी आणि सू, शीन सू सारखं चालू असतं. चला आता भाजी घेते करून. बघा असा लसूण टाकते मी. लसूण, खोबरं, कोथिंबीर बारीक केलेली बी टाकली थोडीशी, आणि पेचलेला लसूण असा जास्त टाकते मी मेथीच्या भाजीला. तुम्ही कशी करता सांगा. हिरवी मिरची वाटून घेतली आपल्याला, ती पण टाकायची. मी जास्त वाटून घेतली. आपल्याला आळूच्या वड्या पण नंतर बनवायच्या. मिरची पण टाकून घेतली मी. आता आपल्याला मेथीची भाजी, मीठ टाकायचंय तेवढं, आणि डाळ थोडीशी टाकायची मुगाची. तर कसा वाटला माझा हा ब्लॉग स्वयंपाकाचा? कमेंट करून सांगा. तुम्हाला असे व्हिडिओ आवडतील का म्हणजे टाकाय ब्लॉग. मेथी टाकून घ्यायची आपल्याला सगळे आता असेच, आणि हलवून घ्यायची चांगली. मेथीच्या भाजीत आपण आता मीठ टाकून घेणार आहे चवीपुरतं. मुगाची डाळ आपल्याला टाकली थोडी, डाळ पण झाली आपली. आता फक्त 2 भाकरी करणार आहे मी बाजरीच्या. भात केलाय, डाळ भात, मेथीची भाजी आणि भाकरी बाजरीची. झाकण ठेवते आता थोड्या वेळ. डाळ तर झालेली आता आपली. स्वयंपाक होत आलेला आहे माझा, फक्त 2 भाकरी राहिल्यात आता करायला. शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलाय. आता थोडंसं अजून झाकण ठेवायचं. बघा पोरांचा कालवा तर बघा की. मेथीची भाजी होत आलेली आपली.
आता अजून थोडा वेळ झाकण ठेवायचंय. शेंगदाण्याचं कूट मूग डाळ टाकल्यावर छान लागते. झाकण ठेवते मी थोडा वेळ. 100%तला 75% स्वयंपाक झालेला आहे आता. हे बघा भाजी पण होत आलेली, डाळ पण झालेली, भात झालेला आहे. हे बघा ही मेथीची भाजी ना माऊलीसाठी ठेवली. आता भाकरी केल्या ना, गरम गरम भाकरी करायच्यात आता थोड्या वेळाने जरा, मग त्याच तव्यात त्याला टाकायची ती भाजी. चला तर मग आता स्वयंपाक करून झालेला आहे. छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पोरं आमची कशी वराडतात बघा, त्यातूनच आम्ही हा ब्लॉग काढत असतो थोडा थोडा. तरी मी जास्त ब्लॉग मोठा काढत नाही, माऊली सारखा वरडत असतो व्हिडिओ मध्ये, त्यामुळे मी जास्त ब्लॉग काढत नाही. पण आता छोटं छोटं काढत म्हणलं ब्लॉग. चला तर मग कसा वाटला हा स्वयंपाकाचा ब्लॉग, घरातला ब्लॉग, तर तुम्हाला आवडला का नाही ते कमेंट करून सांगा. चला तर मग बाय. जय महाराष्ट्र. घ्या काळजी. बाय बाय.